बाबा बिना ही सलावा जाता गुंडी चार मैं जानती हां कारोबार नहीं जाली नंबर प्लेट लगी कार दी सारे यार नहीं बैठे बाहर नहीं कड्डे जानी जो लगा डक नाल नहीं। हेलो दोस्तों, सब बढ़िया? क्या आपको नीचे लाल कलर का सब्सक्राइब बटन दिख रहा है? नहीं। क्या बोल रहे हैं? नहीं दिख रहा है? कैसे दिखेगा? अब तो सफेद रंग का हो गया है। अब दिख ही रहा है तो सब्सक्राइब कर दूं। अब सब्सक्राइब कर दिया है तो बढ़ते हैं प्रीव्यू की तरफ। चलो रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का। अशी कामं करायला दहशत लागते, त्यासाठी मसल पाहिजे, मस्त मसल नाही, डेअरिंग पाहिजे। शाबाश बेटा, बहुत बढ़िया। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मी तुमचा लाडका भूषण पाटील, तुम्ही बघत आहे आपला ऑफिशियल एडिटिंग यूट्यूब चॅनल। सर मित्रांनो, तुमचा भाऊ तुमच्यासाठी एकदम खतरनाक नवीन कन्सेप्टसाठी घेऊन आलेला आहे, एकदम नाद व्हिडिओ। आजचा व्हिडिओ आपण बॉय स्पेशल बीट्स म्हणजे ॲटिट्यूड व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे, एकदम नाद आहे मित्रांनो। आजचा व्हिडिओ एकदम खास होणार आहे, तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये पाहिला असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत वा। डिस्क्रिप्शनमध्ये सगळं मटेरियल तुम्हाला अगदी फ्रीमध्ये मिळून जाणार आहे। जर काही तुम्हाला अडचण येत असेल मटेरियल डाउनलोड करण्यास, XML डाउनलोड करण्यास, डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओची लिंक मिळेल, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। लवकरच आपण 12,000 सबस्क्राईब पूर्ण करणार आहोत, आज तर उद्यामध्ये ते होणारच आहे। ओके, तर चला मित्रांनो, थोड्या वेळ करता आजच्या व्हिडिओला चालू करूया। सिम्पली मित्रांनो, आपला अलर्ट मोशन ॲप इथे ओपन करायचं आहे। बीट मागांशी की बीट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये XML मिळून जाणार आहे। ओके, तर ते इम्पोर्ट करून घ्यायची, कशी इम्पोर्ट करायची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाणार आहे। ओके, तुम्हाला आता म्युझिक ॲड करायचं, तुम्हाला म्युझिक मी नंतर देणार आहे। आता मित्रांनो, प्लसवर टॅप करायचं, म्युझिकची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल गुगल ड्राईव्हच्या पद्धतीने। सॉन्गमध्ये जर आपलं जे काही म्युझिक आहे ते ॲड करून घ्यायचं। ओके, ते म्युझिक जे काही मित्रांनो लास्टपर्यंत लांबून घ्यायचं तुम्हाला, म्हणजे म्युझिक जे काही लास्टपर्यंत असं होल्ड करून ते या पद्धतीने इथं लावून घ्यायचं। आता मित्रांनो, मेन इथं हा फोटो तुम्हाला तुमचा फोटो चेंज करायचा आहे, तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता। मी फोटो लावून घेतलेली, इथं एडिटमध्ये जाऊन फोटो फक्त तुम्हाला इथं कलर अँड फिलमध्ये येऊन तुमचा जो काही दुसरा फोटो असेल तो नुसता अशा प्रकारे पद्धतीने चेंज करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बघू शकता, अशा पद्धतीने काय असतो मित्रांनो, तशा पद्धतीने फोटो तुम्ही चेंज करून घ्यायचे, बघू शकता। ओके, आता काय करायचं पुढे यायचं, इथं पण तुम्हाला आता इथं फॉन्ट्स वगैरे लागणार आहे, फॉन्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून त्याला कसं इम्पोर्ट करायचं मी सांगतो। हा जो काही फॉन्ट असेल मित्रांनो, हा फॉन्टला ऑलरेडी शेक दिलेला आहे। हा फॉन्ट आहे काय मित्रांनो, एडिटमध्ये जाऊन पॉपिंग्समध्ये टाईप करायचं, ऑल फॉन्ट्सवर क्लिक केल्यावर इथं इम्पोर्टेडवर डिसिलेक्ट करायचे तुम्हाला। डिसिलेक्ट केल्यावर तिथं देवनागरी सिलेक्ट करायचे, देवनागरी सिलेक्ट केलं तर पॉपिंग्स बोल्ड नावाचा फॉन्ट असेल, हा जो काही फॉन्ट आहे तो तुम्ही लावून घ्यायचा आहे। ओके, अशा पद्धतीने। आणि वरचा जो काही फॉन्ट असेल तर फॉन्टची लिंक भेटून जाणार आहे। तो फॉन्ट कसं इम्पोर्ट करायचं मी तुम्हाला सांगतो। एडिटमध्ये जाऊन HD ऑल फॉन्ट्समध्ये क्लिक करायचं, देवनागरी सिलेक्ट करून ऑल लँग्वेज सिलेक्ट करायचं, इम्पोर्टवर अनटिक करायचं, इम्पोर्ट ऑल फॉन्ट्सवर करायचं, तर डाउनलोडच्या ऑप्शनवर टॅप करायचं। तुम्हाला जो काही फॉन्ट असेल मित्रांनो, इथे येऊन तुम्ही IO सर्च करून तो फॉन्ट तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचा। ओके, अशा पद्धतीने IOचा जो काही फॉन्ट असेल त्याचा सेम इम्पोर्ट करायचा। आता फोटो चेंज करायचा आपला, हा फोटो यूज झाला, हे जे काय डायलॉग आहे नेक्स्ट डायलॉगला आपण आपला हा फोटो चेंज करणार। एडिट ग्रुपमध्ये जाऊन काही फोटो असेल कलर फिल्ममध्ये येऊन फोटो चेंज करणार आहोत। तर 2 नंबरचा हा वाला आपण फोटो ठेवून घेऊया, प्लस टाईप करून बरोबर हा जो काही फोटो असेल बरोबर याची मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन फोटो बरोबर असा लांबून घ्यायचं, बरोबर सेट करून घ्यायचं। त्या फोटोला बघ इथपर्यंत लांबवायचे मित्रांनो, फोटो टाकताना आपल्याला थोडंसं येऊ शकतं या विषयी। ओके, एवढं झाल्यावर आता मित्रांनो इथं पुढे इथं तुम्हाला फोटो तुमचा वापस चेंज करायचा आहे। इथं डायलॉग असतील, ते एडिट ग्रुपमध्ये येऊन कलर अँड फिल्ममध्ये तुमचा जो काही फोटो असेल तो चेंज करायचा आहे तुम्हाला अशा पद्धतीने। प्लस टॅप करून फोटो जो काय असेल तुमचा चेंज होऊन जाणार आहे। ओके, इथं यायचं आता मित्रांनो पुढे मेन। आता इथं काय तुम्हाला एक फोटो टाकायचा आहे, प्लस टॅप करून मीडियामध्ये गेल्यानंतर मी हा वाला फोटो टाकतो मित्रांनो। हा वाला फोटो टाकूया, 3 फील्ड कॉम्बिनेशन एरिया करू, या फोटोला बरोबर इथपर्यंत लावून घ्यायचं आणि या फोटोला इथं मध्ये कट द्यायची तुम्हाला, कट्स। ओके, कट दिल्यावर आता हा इथं तुम्हाला ऑलरेडी तुमचे फोटोज ऑलरेडी तुम्हाला फक्त काय करायचं, तुम्हाला फक्त फोटो टॅप करायचा, कलर फिल्ममध्ये फोटो तुमचा चेंज करायचा अशा पद्धतीने होऊ शकता। अशा पद्धतीने तुमचा जो फोटो असेल तो चेंज होऊन जाईल मित्रांनो। ओके, अशा पद्धतीने झाल्यावर पुढे पण तुम्हाला काय करायचं, फोटोज ॲड करायचे। आता इथं एक फोटो ॲड करायचा, प्लस टॅप करून मीडियममध्ये गेला तर हा फोटो आपण ॲड करून 3 फील्ड कॉम्बिनेशन एरिया करायचं आहे। या फोटोला इथपर्यंत लांबून घ्यायचं आहे, फोटोची ऑपोजिट थोडीशी कमी करायची, 80पर्यंत ठेवायची आपल्याला। 80पर्यंत ठेवा, या फोटोला काय करायचं मित्रांनो, इथपर्यंत लांबवल्यानंतर आता पुढे यायचं। पुढे पण सेम तुम्हाला 2 फोटोज जसे कट केले आपण, प्लस टॅप करून मीडियामध्ये गेल्यावर 3 फोटोंचा आपला लेअर असेल, इथे येऊन इथे तुमचा 3 फील्ड कॉम्बिनेशन एरिया करायचा।
ओके. फोटो पण इफेक्ट मी तेच टाकणार, इथं पण दुसरा फोटो लावून घ्यायचा तुम्हाला. ओके, अशा पद्धतीने 3 नंबर फिल कंपोजिशन एरिया आणि कट करू. आता मित्रांनो मेन आपला शेक इफेक्ट कसं लावायचं मी लक्षपूर्वक पाहा मित्रांनो. आता इथं यायचं, इथं आल्यावर शेक लावले आपण, इथं यायचं, बाहेर यायचं, शेकमध्ये येऊन जायचं. पहिला शेक जर कॉपी करायचं तुम्हाला, कॉपी करायचं, हा शेक कॉपी केल्यावर बीटमार्कमध्ये येऊन जायचं आहे. बीटमार्कमध्ये आल्यावर तर या फोटोला आपण पेस्ट इफेक्ट करणार आहोत. तुम्ही फोटो कसे ॲड केले तुमच्या पद्धतीने, तर हा फोटोला आपण पेस्ट केला. या फोटोला टॅप करून टाईल्स तुम्हाला काढून घ्यायचे आहे. प्लस टॅप करायचा. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओची एक व्हिडिओ ओव्हरले दिलेला आहे. तो व्हिडिओ ओव्हरले लांबपर्यंत फोटोचा जो काही छोटा फोटो असेल आपण कट टाकलेला, त्या फोटोच्या लांब खाली असं बरोबर सेट करायचं आहे. त्या फोटोचं टॅप ब्लेंडिंग लायटरमधून स्क्रीन करून घ्यायचं आहे. 3 तुम्ही फिल कंपोजिशन करून घ्यायचं तुम्हाला. ओके, अशा पद्धतीने. आणि मित्रांनो हे जे काही जेवढं असेल तेवढं इथपर्यंत लावून जे काही कट लावून घ्यायचे इफेक्टचं. ओके, अशा पद्धतीने शेक आपण लावलेला आहे. आता इथं मेन कसं करायचं नीट लक्षपूर्वक पाहावं मित्रांनो. बाहेर यायचं, 2 नंबरचा शेक इफेक्ट असेल तो कॉपी करायचा. शेकमध्ये जास्त मेन आहे मित्रांनो, कॉपी करून घ्यायचं. कॉपी केल्यावर बीटमार्कमध्ये यायचं. बीटमार्कमध्ये आल्यावरती इथं यायचं. इथं आल्यावर इथं एक सगळ्या फोटोंना हवाला इफेक्ट पेस्ट करायचा. एकच फोटोंना हवाला इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला. ओके, आणि ते तुम्हाला एक्सपोज एक केला, इथं येऊन पेस्ट, इथं येऊन पेस्ट. आता मित्रांनो मेन काय करायचं तुम्हाला या फोटोमध्ये एक इफेक्ट ॲड करायचा. जो ॲड इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला इथं सॅच्युरेशन नावाचा इफेक्ट कलर तुम्हाला इथं काय करायचं आहे मित्रांनो, कलर लाईटमध्ये येऊन जायचं. कलर लाईटमध्ये सॅच्युरेशनमध्ये येऊन जायचं. सॅच्युरेशनमध्ये आल्यावरती मोनोक्रोम सिलेक्ट करायचा. आता हा इफेक्ट कॉपी करायचा. इथं येऊन आता बघा मित्रांनो, इथं ब्लॅक, इथं कलर, इथं ब्लॅक, इथं तोच इफेक्ट तुम्हाला लावून घ्यायचा आहे मोनोक्रोमला. हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा इथून. बघू शकता अशा पद्धतीने दिसेल मित्रांनो. ते 1 2 1 2. ओके, अशा पद्धतीने. पुढे पण आल्यावर जे काही फोटोज असतील आपले 1 2 यांना मोनोक्रोम काढून टाकायचं. सॅच्युरेशन वापस या फोटोला हवाला इफेक्ट लावून घ्यायचं अशा पद्धतीने. ओके मित्रांनो, आता इथं यायचं. इथं आल्यावर या फोटोनं आपल्याला इफेक्ट लावायचे या फोटोनं. तर बाहेर यायचं, शेकमध्ये येऊन जायचं. शेकमध्ये आल्यावरती 3 नंबरचा शेक तो कॉपी करायचा तुम्हाला. कॉपी केल्यावरती बीटमार्कमध्ये येऊन जायचं. बीटमार्कमध्ये आल्यावरती आता मित्रांनो इथं लावले आपण. आता इथं यांची बाहेर या फोटोंची, हे फोटो बघू शकता. हा फोटोला हवाला इफेक्ट दोन्ही फोटोंना तोच इफेक्ट आपल्याला लावायचा. किती ब्रँड पद्धतीने आपल्याला असं वाटणार आहे आजचा फोटो व्हिडिओचा इफेक्ट बघू शकता पेस्ट. आणि टाईल्स ते काय तुम्ही काढून द्यायची, टाईल्स काढून टाकायचे म्हणजे फोटो तो काय लॉंग प्रेस होणार नाही. ओके, आता बाहेर याचा लास्ट फोटोचा इफेक्ट. आता इफ शेप चौथा इफेक्ट कॉपी करायचा. कॉपी केल्यावरती बीटमार्कमध्ये येऊन जायचं. बीटमार्कमध्ये आल्यावरती पुढे यायचं मित्रांनो. पुढे आल्यावरती एक फोटो असेल, हा फोटोला बघू शकता. हा फोटोला इथं कट द्यायचं. कटनी पुरा हा फोटो एकच फोटोला हवाला इफेक्ट तुम्हाला किती खतरनाक असं. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने इथे यायचं. प्लस टॅप करून एक ही घ्यायची 3 नंबर फिल कंपोजिशन एक रेक्टँगल घ्यायचा. रेक्टँगलला इथून कट द्यायचा. कट करून एक कलरच्या ऑप्शनमधून कलर व्हाईट ठेवायचा. व्हाईट ठेवून ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन कॉन्ट्रास्टमध्ये येऊन ओव्हरले करून घ्यायचं. सॉरी मित्रांनो, डिफरन्समध्ये येऊन डिफरन्स करून घ्यायचं आहे. डिफरन्समध्ये येऊन डिफरन्स करायचं. बघू शकता अशा पद्धतीने असा काही इफेक्ट येतो. ओके, इथं एवढं झाल्यावर आता हा वाला इफेक्ट तुम्हाला वापस कॉपी करायचा. कॉपी केल्यावरती इथे येऊन लास्टच्या फोटोला पेस्ट करायचा. तुमचा तो व्हिडिओ नाना प्रकारे व्हिडिओ रेडी झालेला आहे मित्रांनो. आता इथं यायचं. प्लस टॅप करून मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक ओव्हरले व्हिडिओ वापस दिलेला आहे. तो ओव्हरले इथून पुढे येऊन दोन्ही राहता मित्रांनो. तर इथं येऊन बघू शकता. इथं येऊन कट द्यायचा. पुढे येऊन कट द्यायचा. इथं येऊन कॉपी करायची लेअर, इथून डिलीट करायची म्हणजे व्हिडिओची लेअर इथं येऊन पेस्ट करून घ्यायची. बघू शकता अशा पद्धतीने. 3 नंबर फिल कंपोजिशन एरिया केल्यावर ब्लेंडिंग म्हणून लाईट म्हणून स्क्रीन करून घ्यायचं अशा पद्धतीने. ओके मित्रांनो, तुमचा व्हिडिओ एकदम नाना प्रकारे रेडी झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. सर म्हटलं डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ देणार आहे. ओके, तर मित्रांनो तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्टच्या ऑप्शनला टॅप करून व्हिडिओच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करून द्या. तर व्हिडिओ आवडला असेल एक लाईक नक्की करा. चॅनलवर फर्स्ट टाइम भेट दिली असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुन्हा एक अशा जबरदस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.